सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार, LPG सिलेंडरवर सरकार कर लावणार, मोठी अपडेट समोर. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे आणि याचा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे. अशातच आता आगामी काळात भारतातील LPG सिलेंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार केंद्र सरकार जवळपास 3,99,000 कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर विचार करतोय. यासाठी LPG आणि नैसर्गिक वायू वापरणाऱ्या ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं समोर आले. याबाबत मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. समोर आलेल्या अहवालानुसार LPG आणि नैसर्गिक वायू वापरणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त शुल्क लादून सुमारे $42 अब्ज उभारण्याचा प्रस्ताव आहे. इराणमधील संघर्षामुळे भारतासमोर निर्माण झालेल्या ऊर्जा सुरक्षेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव पुढे आला असल्याचं सांगितलं जात आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भारताचा इंधनसाठा कार्यक्रम केवळ कच्च्या तेलापुरता मर्यादित न राहता LPG आणि LNG पर्यंत विस्तारला जाण्याची शक्यता आहे. LPGवर प्रति किलो ₹1.29 शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे घरगुती 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमती सुमारे ₹18 वाढ होऊ शकते.